नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये। विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 10वी गणित भाग 2 यामधील संकीर्ण प्रश्नसंग्रह 4 यावर आधारित उदाहरणे अभ्यासत आहोत। त्यातील 5 उदाहरणे आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये अभ्यासलेली आहेत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्यापुढील उदाहरणांचा अभ्यास करणार आहोत। चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात। आता इथे प्रश्न क्रमांक 6 बघा काय आहे। केंद्र ई असलेले 3.4 सेंटीमीटर त्रिज्येचे वर्तुळ काढा। वर्तुळावर एफ बिंदू घ्या। बिंदू ए असा घ्या की ई डॅश एफ डॅश ए आणि एफ ए बरोबर 4.1 सेंटीमीटर। बिंदू ए मधून वर्तुळाला स्पर्शिका काढा। आता विद्यार्थी मित्रांनो, आपण या प्रकारची उदाहरणे या आधीच्या व्हिडिओमध्ये सोडवलेली आहेत। प्रश्न हा तोच आहे, फक्त त्यांनी वेगळ्या भाषेत मांडलेला आहे। आता आपण काय करायचे, सुरुवातीला या कंपासमध्ये 3.4 अंतर घ्यायचे पट्टीच्या साहाय्याने। हे बघा, इथे मी हे अंतर घेतलेलं आहे पट्टीने मोजून। आता मी काय करणार आहे, 3.4 सेंटीमीटरचं एक वर्तुळ इथे काढणार आहे। आता इथे हा मला केंद्रबिंदू काय मिळालेला आहे, इथे आम्हाला केंद्रबिंदू मिळालेला आहे ई। आणि तो मी काय करणार आहे, आता ह्या केंद्रबिंदूमधून वर्तुळावरच्या कोणत्याही बिंदूपर्यंत एक रेष आखून घेणार आहे। आता ज्या बिंदूपर्यंत ही रेषा मी आखलेली आहे त्या बिंदूला मी नाव काय देणार आहे, एफ। कारण त्यांनी आपल्याला काय सांगितले, वर्तुळावरती कोणताही एफ बिंदू घ्या, म्हणजे हा तो बिंदू झाला एफ। आता ए बिंदू त्यांनी काय सांगितलं आहे, असा घ्या की ई डॅश एफ डॅश ए। म्हणजेच थोडक्यात काय सांगितले त्यांनी आपल्याला की ए बिंदू हा काय आहे, वर्तुळाच्या बाहेर आहे। वर्तुळाच्या बाहेर आहे म्हणजे मी काय केलं आहे, हा किरण इकडे पुढे वाढवलेला आहे। आणि मग ह्या एफ आणि एचं जे अंतर आहे, म्हणजे ए बिंदू मला या रेषेवरती घ्यायचं आहे की नाही, त्यांनी सांगितले 4.1। म्हणून मी काय केलं, इथे मग त्याची खूण करून घेतली आणि या बिंदूला मी नाव दिलं ए। मग आता हे अंतर किती झालं माझं, 4.1 सेंटीमीटर आणि हे झालं 3.4 सेंटीमीटर। म्हणजे आता आपण त्यांनी सांगितलेली अट पूर्ण केलेली आहे। कोणती, 3.4 सेंटीमीटर त्रिज्येचं वर्तुळ काढलं। त्यानंतर मी काय केलेलं आहे, वर्तुळावरती एफ बिंदू घेतलेला आहे आणि ए बिंदू काय घेतलेला आहे की तो कसा असला पाहिजे, ई डॅश एफ डॅश ए असला पाहिजे। म्हणजे एफच्या पुढे तो ए बिंदू असला पाहिजे आणि तो एफ ए किती त्यांनी सांगितलं, 4.1 सेंटीमीटर। मग मी तेवढा घेतलेला आहे। आता आपण त्यांची पुढची अट त्यांनी काय सांगितली की ह्या ए बिंदूमधून त्यांनी वर्तुळाला स्पर्शिका काढायला सांगितलेली आहे। मग आता मी काय करणार आहे, या ई बिंदूवरती कंपासचं टोक ठेवणार आणि निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेऊन असा इकडे एक कंस काढणार, इकडे एक कंस काढणार। त्याचप्रमाणे या ए बिंदूवरती कंपासचं टोक ठेवून हा काढलेला कंस मी काय करून घेणार आहे, छेदून घेणार आहे। आता इथे मी हे छेदल्यानंतर मी काय करणार आहे, या दोन छेदनबिंदूंमधून जाईल अशी एक रेषा मी काढून घेणार आहे। हे बघा, इथेही मी रेषा काढली। आता इथे काय आलेलं आहे, हा ही एफ ए ही जी रेषा आहे की नाही, ह्या रेषेने इथे काय केली, छेदली। म्हणजे हा इथे काय झालेला आहे, काटकोन तयार झालेला आहे। आता मी काय करणार आहे, या बिंदूवरती कंपासचं टोक ठेवून हे एवढं 3.4 सेंटीमीटर अंतर घेणार आणि त्याच्यातून हा असा एक कंस काढून घेणार। आणि आता मी काय करणार आहे, या बिंदूतून आणि या बिंदूतून
आणि ए बिंदूमधनं ह्या दोन बिंदूतून जाणारी एक स्पर्शिका या वर्तुळाला मी काढणार आहे. हे बघा, ही एक स्पर्शिका झाली. इथे आपण नाव देऊ ओ ए आणि इकडे एक आपण नाव देऊ OP. तर अशा प्रकारे त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण ह्या अटी पूर्ण करून हा प्रश्न सोडवलेला आहे.